महत्त्वाची बातमी बघणार आहोत। सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट जाण्याची शक्यता कमी असल्याचं कळतंय। अपरिहार्य कारणास्तव हजर राहणं शक्य नसल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलंय। खासदार अरविंद सावंतांनी सरकारच्या प्रतिनिधींना या संदर्भात माहिती दिलेली आहे। संजय राऊतही म्हणालेत की मी बैठकीला जाणार नाही, त्यामुळे ठाकरे गटाच्या या भूमिकेवरती राजकीय वर्तुळामधनं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीला महायुतीकडनं खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहतील असंही कळतंय। आपले प्रतिनिधी या सर्वपक्षीय बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। संजय राऊत यांनी कुठेतरी असं म्हटलेलं आहे की आम्ही सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असू, परंतु शिवसेना ठाकरे गटाची उपस्थिती यावरती प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचबरोबर महायुतीकडनं मात्र कोण येणार म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील असं कळतंय। या व्यतिरिक्त या बैठकी संदर्भात आणखीन काही अपडेट आहे का? नक्कीच अतिशय महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे। या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली गेलेली आहे, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोणीही उपस्थित राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचं कारण आज सकाळी संजय राऊत यांनी जाहीर केले की मी स्वतः या बैठकीला हजर राहणार नाही, मी गेलो तर वाद होतील असं संजय राऊत म्हणाले। अरविंद सावंत आमचे नेते आहेत, तर त्याबद्दल आम्ही ठरवू काय ते, परंतु अरविंद सावंत हे स्वतः दिल्लीच्या बाहेर आहेत, त्यामुळे अरविंद सावंत देखील या बैठकीला हजर राहणार नाहीत। आणि ज्यावेळी अशा प्रकारची एखादी सर्वपक्षीय बैठक होत असते तेव्हा सरकारच्या पाठीशी सगळेजण असतात, परंतु प्रतिकात्मक स्वरूपाने या देशातील एक राजकीय पक्ष म्हणून आणि काही लोकप्रतिनिधी स्वतःसोबत असलेले विशिष्ट लाखांची मतं घेतलेले असे राजकीय पक्ष जर या बैठकीला उपस्थित राहिले तर त्याचा मेसेज हा आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण देशामध्ये अति महत्त्वाचा समजला जातो। आणि अशा बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणीही उपस्थित राहणार नाहीये। जम्मू काश्मीर सारखा महत्त्वाचा प्रश्न आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने घेतलेली भूमिका आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने कोणीही हजर राहणार नाही असं सध्या समजते। अरविंद सावंत यांनी किरेन रिजिजू यांना पत्र लिहिले आणि त्या पत्रात त्यांनी म्हटले की आम्ही भारत सरकारच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करतो आणि आम्ही पक्ष म्हणून भारत सरकार सोबत आहोत, परंतु प्रत्यक्ष सर्वपक्षीय बैठकीला मात्र त्यांचे कोणतेही लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती सध्या मिळते। दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पक्षाकडून प्रफुल्ल पटेल हजर राहतील असं समजते, तर शिवसेना एकनाथ शिंदेंच्या वतीने श्रीकांत शिंदे हे त्यांचे गटनेते दिल्लीमध्ये येत आहेत आणि दिल्लीमध्ये येऊन ते या सर्वपक्षीय बैठकीत हजर राहणार आहेत। दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने या सर्वपक्षीय बैठकीला कोण हजर राहणार याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये, परंतु सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आज सकाळीच सर्वांना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेलं होतं आणि संध्याकाळी 6 वाजता अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी देशाच्या राजधानीमध्ये सर्वपक्षीय बैठक होते आणि या बैठकीला सर्व पक्षांनी उपस्थित राहणं अपेक्षित असतं आणि त्यांच्या उपस्थितीला एक वेगळं महत्त्व असतं। असं असताना सुद्धा ठाकरेंच्या पक्षाकडून कोणी या बैठकीला हजर राहत नाहीये हे निश्चितच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे। नक्कीच सोमेश, आणि एकंदरीतच सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून पुढची प्रतिक्रिया किंवा नक्की कशा पद्धतीने पुढची कारवाई करायची ह्याची दिशा सुद्धा ठरणार आहे, त्यामुळे अर्थातच सर्व पक्षांनी असणं आवश्यक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सर्वपक्षीय बैठकीला जाणार नसल्याचं सांगत असले तरी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मात्र संजय राऊतांनी सरकारच्या प्रयत्नांना सहमती दर्शवली। राष्ट्र म्हणून आमच्या भावना, संवेदना सरकारसोबत आहेत असं राऊत म्हणाले। काश्मीरबाबत संसदेचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणीही त्यांनी केली। सरकारचे जे विरोधक आहेत, जे विरोधी पक्ष आहेत, ते आणि सरकार यांच्यामध्ये कोणते मतभेद असतात, ही सरकार भूमिका घेईल किंवा निर्णय घेईल या संकट काळामध्ये त्याच्या पाठीशी आम्ही सगळे विरोधी पक्ष हे ठामपणे उभे आहोत। जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती आहे।
जे निर्णय या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते, त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना, आमच्या संवेदना या सरकारबरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही. सविस्तर चर्चा काश्मीरच्या प्रश्नावर ही देशाच्या संसदेमध्येच व्हायला पाहिजे. आणि माझी तर मागणी आहे आमची की जसं अनेक विषयांवर 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं जातं, तसं काश्मीरच्या प्रश्नावर 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही. आणि त्यावर विरोधकांच्या जी सूचना आहेत किंवा एकंदरीतच राष्ट्राची जी भावना आहे त्याच्यावरती चर्चा घडवून देशाच्या किंवा राष्ट्राच्या सर्वच पक्षाच्या भूमिकांना तिथे बोलण्याची संधी मिळाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.